ऑइलच्या सापळ्यात 3 वाहने, मालहणगाव फाट्यावर एसटीसह तिहेरी अपघात, अनेक जखमी. मालेगाव चाळीसगाव महामार्गावरील शेंदुर्णी फाटा ते चाळीसगाव फाटा दरम्यान आज गुरुवारी भीषण अपघातांची मालिका घडली. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अवघ्या काही वेळात एसटी बस, पिकअप आणि प्रवासी वाहन असे सलग 3 अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मालेगाव बोरकुंड मार्गावरील MH14 BT 3558 क्रमांकाची एसटी बस अचानक घसरून पलटी झाली. बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी होते. या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना मालेगाव येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सौंदाणे येथील नागरिकांना लग्न समारंभासाठी दापुरेकडे घेऊन जाणारी MH15 EG 3744 क्रमांकाची पिकअपही त्याच ठिकाणी पलटी झाली. वाहनात 7 ते 8 प्रवासी होते. त्यापैकी एक जण गंभीर जखमी तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. वाहन चालकाने रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याचा दावा केला. याच दरम्यान MH14 LX 4020 क्रमांकाची विठ्ठलवाडी बोदवड एसटी बस मार्गावरील प्रवासी घेऊन जात असताना नियंत्रण सुटून रस्त्याखाली उतरले. वाहनात अंदाजे 10 ते 12 प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकाच ठिकाणी सलग 3 अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. काय माहिती स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.